अहिल्यानगर शहरातील सारसनगर येथील साई विला अपार्टमेंट यांच्या वतीने 10वी 12वी CA MBA उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता। सारसनगरमधील हा छोटासा परिवार असून या परिवाराला वर्धमान परिवार असे नाव देण्यात आले आहे। या वर्धमान परिवारातील सर्व 10वी 12वी CA MBA उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींचा सन्मान यावेळी साई विला अपार्टमेंटच्या वतीने करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमित गुंदेचा हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र मुनोत हे उपस्थित होते। यावेळी दिलीपजी मुथा, राजेंद्र मुनोत, अमित गुगळे, अमित गुंदेचा, सुयोग भळगट, संजय मुथा, संजय सुराणा, संजय कटारिया, रमेश गांधी, सुधीर मुनोत, नयन चंगेडिया, हर्षल गांधी, अरुण गुंदेचा आदी उपस्थित होते। साई विला अपार्टमेंटच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात। कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत सायली सुपेकर यांनी केले। मयुरी लुकंड, ओम चोरबेल, जयभेद मुथा, निशांत राठोड, हर्षल गांधी, सार्थक मुथा, संजय गांधी, वरुण गुगळे, अमित गुंदेचा, नमन गुंदेचा, दिलीप मुथा, सम्यक भळगट, राजेंद्र मुनोत, आयुष गुंदेचा, सुपेकर साहेब, ईशा बोरा, राखी बळकट, राखी गुगळे, हिना मुनोत, केदारनाथ फुलसंदर, संजय सुराणा आदींचा सन्मान करण्यात आलाय। मी संजय सुराणा, सारसनगर साई विला अपार्टमेंट मधून आज या साई विला अपार्टमेंट मध्ये 10वी 12वी CA MBA उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान ठेवण्यात आला होता। जो सारसनगर मधला एक छोटासा परिसर आहे, या परिवाराला वर्धमान परिवार असं नाव दिलेलं आहे। या वर्धमान परिवारातील जेवढे 10वी 12वी CA MBA B.Pharm.C पास झालेले विद्यार्थीचा सन्मान आज साई विला अपार्टमेंट मार्फत करण्यात आलेला आहे। तसंच या वर्धमान परिवारामध्ये आम्ही 15 ऑगस्ट 26 जानेवारीला झेंडावंदन करतो। इथं आम्ही जर तुम्हाला दाखवता येईल तर आम्ही झेंड्याचा पूर्णतः पोल उभा केलेला आहे। तसंच जसं चातुर्मासामध्ये प्रदूषण असतात, प्रदूषणमध्ये इथं समोर आमचं नाविन्य बंगला आहे, तिथं आम्ही संध्याकाळचं प्रतिक्रमण वगैरे सर्व सामायिकरित्या करतो। स्वामी समर्थ मंदिरात जे काही त्यांचे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमामध्ये वर्धमान परिवार साई विला अपार्टमेंट पूर्णपणे सहभागी असते। असेच छोटे मोठे कार्यक्रम करीत राहतो। इथून पुढेही असेच जसे जसे ज्ञान होतील तसे तसे कार्यक्रम करीत राहू। धन्यवाद। एग्जाम दी आणि CET भी एग्जाम दी थी। तो JEE में 90% आया और CET में 96.2% आया। अभी मैंने आगे साइबर सिक्योरिटी में इंजीनियरिंग करनी है। आगे साइबर सिक्योरिटी में 4 साल इंजीनियरिंग करा पछे एथिकल हैकिंग म्हणून फील्ड है और में जाऊन रे। तो जिको गवर्नमेंट रो जो आशे आपण कॉल करायचे जिको केवे की थाने जर फ्रॉड कॉल आयो किंवा काही फ्रॉड थाना साथे हुयो मोबाइल रे व्यतिरिक्त तो पछे हे साइबर सेल में कॉल करो तो वटे जिका लागी तरे एथिकल हैकर आशे तर उन फील्ड में मैं जाऊन रे। थैंक यू। मी दिलीप शांतीलाल मुथा। आम्ही दरवर्षी साई विला अपार्टमेंट तर्फे आम्ही उत्तीर्ण झालेले जे विद्यार्थी 12वी 10वी CA असे वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचं आम्ही दरवर्षी आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना पुढच्या आयुष्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावं अशी आमची इच्छा असते। त्यामुळे आम्ही त्यांचं स्वागत करतो। त्यामुळे मुलांना थोडा उत्साह मिळतो आणि ते आपल्या अभ्यासामध्ये जास्त लक्ष घालावं असा आमचा याच्या मागे उद्देश आहे। अजून इतर काही उपक्रम याचप्रमाणे आमच्या कॉलनीमध्ये 15 ऑगस्ट 26 जानेवारी आणि त्यानंतर आमच्या आजूबाजूला स्वामी समर्थ मंदिर येतं, तिथं काहीतरी खिचडी एकादशीचे वगैरे असे काही आषाढी वारीचे जे लोक असतात त्यांना जेवू घालणे असे बरेचसे उपक्रम आम्ही राबवत असतो। Actually, most favorite and lucky
दिन म्हणजे ड्रीम होतो की एकदा मतलब कम्प्लीट करणं अभ्यास अजून थोडंसं रिलीफ पाहिजे पण हो म्हणजे दिवस नाही करू सगळ्यांना सपोर्ट होतो घरमायला पण माझे फ्रेंड्स पण बाकी एक्सटेंडेड फॅमिली पण वर्धमान फॅमिली दोनों सगळ्यांनी सपोर्ट करू तर जिको मॅथपर्यंत आई सकी अबे आगे पण नहीं तो सगळा सपोर्ट करजो स्ट्रगल म्हणजे स्ट्रगल पण